गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. सॅटर्डे आज मी आणि प्रियांका जिमला आलो आहे. इच्छा नव्हती, म्हटलं आज ह्या आठवड्याचा एक दिवस तरी करू जिम. म्हणजे प्रियांका, मी ऑलरेडी 2 आठवड्यानंतर प्रियांका आली आहे पहिल्यांदा जिमला. आणि मी आलो होतो, रेग्युलर येत होतो, फक्त काल मिस झाली जिम. काल नाही आलो ना आपण जिमला. कारण आळस हा माणसाचा शत्रू आहे. आता मी हा विचार करतोय, आज आपण जाणार त्यांना सोडवायला, सगळे जाणार घरी, फक्त विवाने एकटाच राहणार. कसं राहणार तो? आता त्याला एवढी सवय झाली ना ते छोटी पोरांसोबत खेळायची. राहू, सौम्या, आपण गेल्यावर काय म्हणेल तो, कुठे गेली? दिवसभर मोकळं वाटणार आहे त्याला. आता त्याला आई नाही म्हणतात ना, त्याला घेऊन जायचं. त्याला घेऊन जाणं परवडणार नाही आपल्याला, दगदग होईल. तसं पण आपण येणारच आहे ना, येणार आहे 4-5 वाजेपर्यंत येणार आहे. राधिका सोबत खेळ. हां, मग तिकडे घेऊन जायचं आणि 1 वाजता झोपवायचा, 5 वाजता उठेल तोपर्यंत येतोय आपण. असा प्लॅन आहे आमचा. हे बघा, आम्ही सगळे चालले निघोजला. काय रे लवकर चालला? मम्मीमुळे त्याला लवकर जायचं लागतंय. म्हणजे 1.5 महिना राहायचं होतं त्याला. एवढ्या बॅगा भरून चालवले. गोव्याची शॉपिंग याच्यात. आणि डबा चालवलाय मी अंडी आणायला. किती बॅग आहेत रे तुमच्या? 8 आहेत. चलो, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 10:30 वाजले. आता आम्ही बघू किती वाजता पोहोचतोय. किती किलोमीटर आहे रे तुमचं गाव? हा, आता झाले 14,738. CNG इथं 92 रुपये ना, 92.25. पेट्रोल डिझेल 3-3.5 रुपयांनी वाढलंय. CNG पण वाढलंय. कधी वाढलाय? 8 तारखेला. किती रुपये? 1.5. अजून पण वाढण्याची शक्यता आहे असं बोलतात ते. पेट्रोल डिझेल गेले 106-7 रुपये पेट्रोल. आणि डिझेलचं माहीत नाही एवढं, पण 3 रुपयांनी ते पण वाढले. आणि CNG पण वाढलंय 92.25, 92 म्हणजे 93 रुपये पकडा. आणि ते बोलले अजून पण वाढले. 9 किलो चांगला बसलाय. डबल प्रेशर आहे ना. 855.15. चला, झालाय CNG भरून. 9.5 किलो बसलाय, म्हणजे इथं चांगला प्रेशर मिळतो. मित्रांनो, CNG भरलाय जसं मी सांगितलं 92 रुपये. तर मी आता लास्ट टाइम भरला होता तेव्हा काहीतरी 90च्या आतच होता. तो पण वाढलाय. पण पेट्रोलच्या कम्पॅरिझन CNG बरं आहे. कारण लोक म्हणतात CNG भरायचं म्हणजे लाईनमध्ये उभं राहावं लागतं, अर्धा 1 तास जातो. पण अशा वेळेस CNG चांगला, कारण पैसे पण कमी आहेत आणि मायलेज पण देते गाडी आपल्याला. मित्रांनो, शिक्रापूरमधून आम्ही लेफ्ट घेतला. मलठणला जायचं आहे. आता त्या ज्या लोकांना माहिती आहे, हा एरिया माहिती आहे, इथं रोडचं काम चालू आहे बघा. एकदम खडबडीत रोड आहे. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा पण असाच रोड होता. भयानक रोड आहे, भयानक रोड आहे. आणि इथं एक मला लोकेशन दिसलंय नारळाच्या झाडांचं, बघा तुम्हाला दिसत असेल. कारण हेच लोकेशन सेम गोव्यामध्ये होतं, पण तिथं जायला आम्हाला मिळालं नाही. पेरा रोड म्हणून आहे. हा, मी घेणार आहे आता. सिनेमॅटिक शॉट घेतो बघा. मला डोक्यात एक आयडिया आली. जाऊ दे कचरा, पण आता नारळाची झाडं बघा रोडच्या दोन्ही साईडनी. आम्ही तर गाडी थांबवली आणि म्हटलं थोडंसं शूट करू आपण, सिनेमॅटिक शूट करू. लोकांना पाणी ना व्यवस्थित शेती मेंटेन केली आहे त्यांनी, व्यवस्थित केली आहेत झाडं. हे बघा, रस्त्याच्या दोन्ही साईडनी झाडं, म्हणजे किती भारी वाटते इथे. आता शूट करतो मी, सिनेमॅटिक शूट बघा पुढं आता.
झालेलं आहे शूट मित्रांनो सिनेमॅटिक. रिझल्ट्स कसे वाटले तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि या गिम्बलचा काय फायदा होतोय का ते पण सांगा, मला पण कळेल. बाबा मला आवड आहे गॅजेट्सची, त्यामुळं मी घेतलं आहे. बघा आम्ही इथं जेवायला बसलोय बाहेर. काय काय केलं बघा, चिकन रस्सा, सुक्का, भाकरी, कांदा, लिंबू. ए चल जेवायला, भूक नाहीये. एवढं सगळं आहे तुमचं. असं लसूण स्टोअर केलेलं खाली ठेवलं की मग काय होतं, मरतं ना. त्याला हवा पण लागते. ठेव का डायरेक्ट पिशवी, खराब आणून तिकडे काढतो. चांगलं आहे डाळिंब, आहे ना, पिकलेलं नाही पण. हे बघा मित्रांनो, डाळिंब केवढे आलेत. नॅचरल आहे, बिना औषध. आजकाल आपल्याला मार्केटमध्ये मिळतं ते सगळं औषधावरचं. आणि आता तोडायचे आम्हाला कैऱ्या. केशर आहे ना. कशा कैऱ्या आहेत बघा इकडून. इथे चांगलं आहे. हे असतं ते ओरिजिनल डाळिंब. चला रे व्हिडिओमध्ये या. चला जाऊ का, उद्याच्याला थांबू तिकडं. विमान रडतोय ना. तुला यायचे का परत पुण्याला? चला मम्मीला विचारायचं. परत कसं काय यायचं मग? एसटीने येशील का? चला आता, हा 3:45 वाजले. परत कधी येतं पुण्याला? रक्षाबंधनला ये बरं का. रक्षाबंधन आता 2 महिन्यांनी आहे. नाही तर विमानला घेऊन येईल आम्ही मध्ये पावसाळ्यात एकदा, उन्हाळा संपल्या. जाऊ का? बाय बाय बाय. चला बाय ताई. येताना किलोमीटर होतं 738, आता झालंय 801. म्हणजे किती झालं? का किलोमीटर 61 62 नाही. यांचं घर किती लांब आहे ते बघायचं तुम्हाला. 801 झाले म्हणजे 60 आणि 3 63 किलोमीटर आहे. आता वाजले 4 गाईज. आम्ही कितीला पोहोचतोय बघू पुण्याला. तुम्ही बरोबर बोललो होतं, 4 वाजता निघाले. 4 वाजता निघणारच होतो आपण. मित्रांनो घरी चाललो आम्ही पुण्याला, आणि मध्येच वाटेत आम्हाला मळगंगा देवीचं मंदिर लागतं. मी आणि प्रियंका होतो. ऊन एवढं वाढलं आहे ना बघा, तुम्हाला दिसत असेल. मी म्हटलं प्रियंकाला सिनेमॅटिक शूट घेऊ. प्रियंका लगेच रेडी झाली. म्हटलं चला थोडंसं निगोजचं कुंड आहे ना इथं, मला थोडं सिनेमॅटिक शूट घ्यायचं होतं. जुन्या काळात कसं होतं, नदीच्या अलीकडं एक जिल्हा, नदीच्या पलीकडे एक जिल्हा आहे ना, इथं पण तीच सिच्युएशन आहे बघा. आम्ही आता सध्या नगर जिल्ह्यात उभे आहे, आणि पलीकडे जो आता मी दाखवतो हा ब्रिज क्रॉस केलं पलीकडे तर पुणे जिल्हा आहे. पावसाळ्यात एवढं भारी असतं ना वातावरण मित्रांनो. हे बघा तुम्ही इथं.
बघा मित्रांनो 6:15 वाजले, 4 वाजता निघालो होतो मी, 2.25 तास लागले. आणि बघा खरंच झाली गाडी. गावाकडून आणलंय लसूण, एवढं कसं? म्हणजे एवढं म्हणजे ते हे अच्छा हा. गड्डे बांधलेले, कांदे. हा फायदा असतो बघा, गावाकडे तुमचे नातेवाईक असले नाही सगळ्या गोष्टी येत असतात तुम्हाला. आणि इथं पण आहेत बघा, याच्यात आणली आम्ही बाजरी, चेंज म्हणून बाजरी. याच्यात आणली अंडी, 1 2 3 4 5 6 7. आणि आणले ऊर्जाचं ताक. इथं मिळतच नाही यार ऊर्जाचं ताक. येऊ बाळा, ताक प्यायचंय, थांब मी देतो. तुम्ही तीनच कशा आणलं ग्लास? काय काय म्हणला? VIP ला कसा विसरला? तुम्हीच नका घेऊ. मी हलवते ना, ते हलवते. अच्छा अच्छा. सगळ्यांची नाव आहेत, लालजी, दीदी, ओम, गुंडू, हा, सायशा. आता पिणार ना तू ताक? थोडंच द्या. दूध पिलंय? कसे ए मग नका देऊ ताक. कसे बघ ना तोंड कसं. नाही नाही ताक नका देऊ, दूधच पिलंय आता. दूध आणि ताक एकच आहे. काय ना दर, ठीक आहे, पाताचं जेवण, नाही ठीक आहे, बॉटल नका, नाही प्यायचं. बस तू पी. ए तुला करमलं का रे आम्ही गेल्यावर? करमलं? करमलं तुला? आणि आज तू कुठे गेली? श्राऊ, दीदी, दीदी कुठे गेली? त्यांच्या घरी. आणि तुला काय एकटं सोडून गेली? नाकात बोट घालतो काय? शी शी बाबा तू शी 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 शी. बुवा बुवा. दीदी, दाजी, दाजी म्हण. दाजी, दाजी, आत्या, आत्या म्हण. आत्या, आतू.